अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। आज मी आपल्याला गुरुपौर्णिमा निमित्त गुरुचैत्र पारायण आपण किती करावे किंवा किती करू शकतो आपण गुरुचैत्र पारायण, त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल। मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र, त्या युक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमा निमित्त आपण गुरुचैत्र पारायण कधी सुरू करायचं त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगणार आहे। पारायण आपल्याला करायचंय, महिला पण गुरुचैत्र पारायण करू शकता, बिंदास पारायण करू शकता। कोणती पोथी वाचावी? त्यांनी दिंडोरीपर्यंत पोथी वाचावी। आज 19-20 तारीख आहे। मग आजच्या दिवशी आज 20 तारीख आहे, मग तुम्ही गुरुचैत्र पारायण तुम्ही म्हणणार आम्हाला सुरू करायचंय गुरुपौर्णिमेनिमित्त, तर आता 25 तारखेला अमावस्या आहे। मग अमावस्यामध्ये असताना गुरुचैत्र पारायण करू नये। मग तुम्ही गुरुचैत्र पारायण आहे ते 26 तारखेपासून तुम्ही बसू शकता। 26 जून पासून गुरुचैत्र पारायण करू शकता। 7 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करायचं आहे। ते पारायण तुमचं 7 दिवस, 2 तारखेला 3 तारखेला 7 दिवस होतील। त्याच्यानंतर परत तुम्ही 3 तारखेनंतर परत बसू शकता, 2-3 तारखेनंतर परत बसू शकता। 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, म्हणजे तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत 2 गुरुचैत्र पारायण तुमचे होऊ शकता। जर ठरवलं तर 2 गुरुचैत्र पारायण तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकता। अमावस्या मध्ये आहे, त्याच्यामुळे आजपासून तुम्हाला नाही चालणार। 25 तारखेला अमावस्या आहे, त्याच्यामुळे तुम्ही गुरुचैत्र पारायण ते 26 तारखेपासून चालू करू शकता। नंतर 2 तारखेपासून परत चालू करू शकता। 7 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करायचं आहे। लक्षात ठेवा, 7 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करा। आपल्या घरी कधीही 3 दिवसाचं 1 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करू नका। त्याचं कारण सांगतो। 3 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करायचं असेल तर आपल्याला कमीत कमी बैठक असेल तर 2 तास 3 तास लागतील, तेवढं मन आपलं रमलं पाहिजे। गाणगापूर असेल, अक्कलकोट असेल, पिठापूर, कुरवपूर या ठिकाणी तुम्ही 1 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करू शकता, 3 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करू शकता। पण घरी 1 दिवसाचं आणि 3 दिवसाचं गुरुचैत्र पारायण करू नका। पण त्याला पण एक अपवाद असा आहे की ज्या सेवेकरांनी कंटिन्यू गुरुचैत्र पारायण केलेलं असेल, त्यांची बसण्याची क्षमता असेल, त्यांनी 3 दिवसाचं करू शकता घरी। पण बाकीच्यांनी, नवीन जणांनी 1 दिवसाचं किंवा 3 दिवसाचं घरी गुरुचैत्र पारायण करू नका। महिलांनी गुरुचैत्र पारायण करायचं असेल तर तुम्ही दिंडोरीपर्यंत गुरुचैत्र वाचावं। मोठं गुरुचैत्र का बरं नाही वाचायचं? कारण की मोठं गुरुचैत्र वाचन करायला 7 दिवसाचं असतं, ते वाचन करायला एका दिवसाला मला 4 तास लागतात, 3 ते 4 तास लागतात एका दिवसाला, असे 7 दिवस। म्हणून महिलांनी मोठं गुरुचैत्र वाचू नये, कारण की आपलं मन लागलं पाहिजे, आपण इतक्या वेळ बसू शकलो पाहिजे। म्हणून महिलांनी दिंडोरीपर्यंत गुरुचैत्र वाचावं, पुरुषांनी मोठं गुरुचैत्र वाचू शकता। आणि गुरुपौर्णिमेपर्यंत आपण महाराजांना काय देणार आहे? आपण देहधारी गुरु प्रत्येकाने करावा, असं प्रत्येक व्हिडिओत मी सांगते की देहधारी गुरु करावा, गुरूंचं पाद्यपूजन करावं, कानमंत्र घ्यायचा, गुरूंकडून जपमाळ अभिमंत्रित करून घ्या। आपली जी जपमाळ असेल ती देहधारी गुरुकडून अभिमंत्रित करून घ्या, कारण की आपण खूप वर्ष एकाच जपमाळ्यावर जप करतो। देहधारी गुरु करावा, त्यांचं पाद्यपूजन करा, त्यांना दान दक्षिणा वस्त्र द्यावं, पाद्यपूजन करावं, कानमंत्र घ्यावा आणि त्यांनी अभिमंत्रित करून दिलेली जपमाळ आपण वापरावी। मग गुरुचैत्र पारायण करायचंय, मग खूप जण म्हणतात दादा हे नियम पाळा, ते नियम पाळा। कोणते नियम पाळायचे? मन आस्था पवित्र सदाकाळ वाचावे श्री गुरुचैत्र, त्या युक्तीप्रमाणे आपण साधं आणि सोप्या पद्धतीने गुरुचैत्र पारायण करायचंय। गुरुचैत्र जसं दिसतं तसं साधं नाही, खूप शक्ती आहे। ज्या ठिकाणी गुरुचैत्र पारायण चालू असेल त्या ठिकाणी भूत बाधा पिशाच शाकिनी डाकिनी काहीच येत नाही, घाबरून पळून जातात, कारण की दत्त महाराजांची सेवा आहे ती। आणि असं कोणीही गुरुचैत्र पारायण करू शकत नाही करू शकत। जोपर्यंत दत्त महाराजांची, स्वामी महाराजांची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्ही गुरुचैत्र पारायण करू शकत नाही।
आता येणाऱ्या 26 तारखेपासून करू शकता आणि 26 जून आणि नंतर 2 जुलै पासून तुम्ही करू शकता. 2-3 जुलै पासून तुम्ही चालू करू शकता. म्हणजे समाप्ती ही 7व्या दिवशी येईल. मग गुरुचरित्र पारायणाची मांडणी कशी करायची? जे नवीन आहे त्याच्यासाठी सांगतो. सगळ्यांनी लक्षात ठेवा, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला कोणीही सांगत नाही. गुरुचरित्र आपल्याला ज्या दिवशी आपल्याला चालू करायचं असेल त्याच्या आदल्या दिवशी 4 श्वान असेल, कुत्रे असेल, गाय असेल, त्यांना पोळी खाऊ घालायची. त्यांना पोळी चपाती द्या. परत आपल्या कुलदेवतेला एक पानाचा विडा असतो. आपण खायचं पान असतं ना, ते 2 पान घ्यायचे, त्याच्यावर सुपारी ठेवायची. पानाचा विडा आपल्या देवघराजवळ ठेवायचा. देवाला विनंती करायची, आपल्या आईवडिलांचं दर्शन घ्यायचं आणि म्हणायचं की आम्ही गुरुपौर्णिमा निमित्त हातामध्ये गंधा अक्षदा फुल घ्यायचं आणि म्हणायचं की गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, गुरुपौर्णिमेनिमित्त आम्ही गुरुचरित्र पारायण करत आहोत. तुमची इच्छा मनोकामना काय ती म्हणायची आणि ते केल्यानंतर आपण गुरुचरित्र पारायण आहे ते करू शकता. मग गुरुचरित्र पारायण करताना महिलांनी दिंडोरीपणे गुरुचरित्र वाचावं. नवरा बायकोनी सोबत गुरुचरित्र वाचलं चालेल का? चालतं, पण त्यांची वेळ वेगवेगळी ठेवा. गुरुचरित्र पारायण करताना मांडणी कशी करायची मी स्क्रीनवर दाखवेल आपल्याला. मांडणी करताना आपण काय करायचं, गुरुचरित्र मांडणी करताना आपलं छोटं घर असेल, मोठं घर असेल, तरी पण त्याची मांडणी करावी. महाराजांचा फोटो ठेवा, दत्त महाराजांचा फोटो ठेवा. गुरुचरित्र जेव्हा आपण वाचायला सुरुवात करणार त्याच्या अगोदर आपण भस्म लावायचं. कपाळाला भस्म, दोन्ही हाताला भस्म, छातीला भस्म, पोटाला भस्म, पूर्ण अंगाला भस्म लावायचं. महिला असेल, पुरुष असेल, कोणी असेल, त्यांनी भस्म लावायचं. गुरुचरित्र वाचन करताना सवळ्यामध्ये गुरुचरित्र वाचायचं. सवळ म्हणजे काय? धूत वस्त्र. पुरुष असेल त्यांनी धोती असेल, सवळ असेल ते घालावं. महिलांनी गाऊनवर, ड्रेसवर गुरुचरित्र वाचू नये. लक्षात ठेवा, खूप जण करतात म्हणून मला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं. एक सेविकरीताई आहेत, त्यांनी पुण्याचे आहेत, त्यांनी मला फोन केला की दादा मी गुरुचरित्र पारायण केलं, सगळं केलं, मग मला फळच नाही भेटलं. मी म्हटलं ताई ठीक आहे, तुम्ही गुरुचरित्र वाचलं, तुम्ही चांगलं वाचलं, कोणते कपडे घातले होते किंवा काय तुम्ही सवळं घातलं होतं? तेव्हा मी गाऊनवर वाचत होते आणि मी दिवसभरात कधी वाचत होते. दिवसभरात वेळ ठेवत नव्हते. जेवण केल्यावर गुरुचरित्र वाचायचे, दुपारी जेवण केल्यानंतर गुरुचरित्र वाचायचे, झोप झाल्यानंतर गुरुचरित्र वाचायचे. असं गुरुचरित्र वाचू नका. ते स्वामी चरित्र नाहीये, पोथी नाही ती साधी. त्याचे नियम आहे. गुरुचरित्र हे कधीही सकाळी वाचलं पाहिजे. सकाळी 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता. जेवण करून गुरुचरित्र वाचू नये. गाऊन घालून गुरुचरित्र वाचू नका. नाईट पॅन्टवर गुरुचरित्र वाचू नका. ड्रेसवर गुरुचरित्र वाचू नका. खूप जण आहे ते जीन्स पॅन्टवर, टी शर्टवर गुरुचरित्र वाचतात. नाही चालत. करायचं असेल तर पद्धतशीर करा, नियमाने करा, अन्यथा करू नका. सवळ म्हणजे काय? परत एकदा सांगतो मी. सवळ म्हणजे धूत वस्त्र. एक धोती असेल, धोती घेऊन टाका. विकत मार्केटमध्ये भेटती, आपल्या प्रत्येक वेळेस लागती. एक धोती असेल ती धोती घ्या. फक्त धोती घालायची. तुम्ही म्हणणार धोतीवर बनेल घालतो, नाही चालत. अंडर पॅन्ट नाही चालत. फक्त धोती घालायची. त्याला म्हणतात सवळ. हे लक्षात ठेवा. हे तुम्हाला नाही सांगणार कोणी. खूप जण काय करतात, सवळ घालता, वरती बनेल घालता. ते सवळ नाही होत. ते हे करायचं. भस्म लावायचं कपाळा, दोन्ही हाताला. महिलांसाठी, महिलांनी गाऊन नाही घालायचा. ड्रेसवर गुरुचरित्र नाही वाचायचं. महिलांनी प्रॉपर साडी घालावी. साडी घाला. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार कपाळावर कुंकू असेल, टिकली नाही लावायची. कुंकू, हळद लावा. हातामध्ये 2 बांगड्या ठेवा आणि प्रॉपर साडी घालून आपण गुरुचरित्र वाचावं. डोक्यावर पदर असावा गुरुचरित्र वाचन करताना. ही गोष्ट आहे. आपण प्रॉपर सगळ्या वस्त्रामध्ये जर वाचलं तर तसं फळ भेटेल आपल्याला. साडी आहे ती एक साडी आपण गुरुचरित्र वाचण्यासाठी एक सेपरेट साडी बाजूला ठेवावी. ती फक्त गुरुचरित्र वाचण्यासाठी करू शकता. त्याला पण तुम्ही सवळ म्हणू शकता. त्याला आदल्या दिवशी तुम्ही पाण्यामध्ये भिजून ठेवायचं, दुसरे कुठतरी वाळू घालायचं आणि जेव्हा गुरुचरित्र वाचन करायचं तेव्हा तीच साडी आपण घालावी. वाचन झाल्यावर परत ती साडी धुवून टाकायची. दुसऱ्या दिवशी तीच साडी तुम्ही घालू शकता. 7 दिवस एकच साडी तुम्ही घालू शकता. त्याला सवळ असं म्हणतात. त्याला हात लावायचं नाही, कोणी हात लावायचं नाही, काही नाही. त्याला सवळ म्हणतात. हे पूर्वीच्या काळी करायचे, आजकाल कोणी करत नाही. हे केल्यानंतर सवळ घालायचं, गुरुचरित्र वाचन करायला संकल्प करू शकता. भस्म लावा. महिला असेल, पुरुष असेल, कोणी असेल, भस्म लावा.
भस्म लावून गुरुचरित्र वाचा, असं गुरुचरित्र वाचू नका. पूजा मांडणी करायची, साधी सोपी पूजा मांडणी करा, एक नारळ ठेवा. पोथी, गुरुचरित्राची पोथी वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं, मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही, नुसते बोट फिरवायचे नाही, डोळ्यांनी गुरुचरित्र वाचायचं नाही. त्यांना बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसा, जे वयस्कर असेल त्यांनी बसा. या काळामध्ये 2 वेळेस आरती करायची, सकाळ संध्याकाळ. गुरुचरित्र वाचन करताना काय खायचं, खूप जणांचा प्रश्न आहे, दादा खायचं काय आम्ही? त्यांचं वाचनाकडे लक्ष नसतं, पण जेवण काय करायचं हे अगोदर सांगा. गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्ही परान्न घ्यायचं नाही, कोणाच्या घरचं पाणी पण प्यायचं नाही, चहा नाही, कोणाच्या घरचं पाणी प्यायचं नाही. गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्ही पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता. कांदा लसूण खायचा नाही, बाकी तुम्ही सगळ्या पालेभाज्या सगळं खाऊ शकता. पोळी असेल, चपाती असेल, तुम्ही खाऊ शकता. आता एक धान्य म्हणता प्रत्येक जण, एक धान्य म्हणजे काय? पोळी चपाती हेच एक धान्य आहे आपलं. रोज गव्हाची पोळी चपाती आपण खातो, तेच एक धान्य आहे. कांदा लसूण हे सोडून, आपल्या भाजीमध्ये कांदा लसूण नाही टाकायचा, कांदा लसूण मसाला पण नाही टाकायचा, हे लक्षात ठेवा. तुम्ही जसं जेवता, जसा आहार असतो तसा विचार असता, म्हणून आपला आहार चांगला ठेवा. या काळामध्ये आपल्या कांदा लसूण काबर नाही खायचं त्याचं एक सांगतोय. ह्या काळामध्ये आपली काम वासना शांत पाहिजे. ह्या 7 दिवसामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं. या काळामध्ये गादीवर झोपू नये. खूप जण फोन करतात, दादा आम्ही गुरुचरित्र पारायण करतो आणि आम्ही गादीवर झोपतो. नाही चालत. खूप नवीन असतात, त्यांना माहित नसतं. गुरुचरित्र पारायण करताना गादीवर झोपायचं नाही, ब्रह्मचर्याचं पालन करावं. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय हे पण खूप जणांना माहिती नाही. ब्रह्मचर्याचं पालन म्हणजे काय? नवरा बायकोचे जे संबंध असतात, लग्न झाल्यावर जे संबंध असतात, ते संबंध ठेवायचे नाही. वाईट व्हिडिओ बघायचे नाही. खूप जणांना सवय असतं. खूप जण म्हणतात आम्हाला नाईट फॉल होतो, रात्रीचं आमचं हे होऊन जातं. खूप जणांचे प्रश्न असतात, महिला असेल पुरुष असेल. तुम्ही ह्या काळामध्ये कोणते व्हिडिओ बघू नका, कोणते मोबाईल गोष्टी बघू नका, दुसऱ्यांना वाईट बोलू नका, दुसऱ्यांचे वाईट विचार पण करू नका. या गोष्टी तुम्ही करा. वाईट विचार, वाईट हे या गोष्टी करायच्या नाही. वाईट विचार बोलायचे नाही, वाईट करायचे नाही, वाईट कृती करायची नाही, कोणाच्या घरी खायचं नाही. सकाळ संध्याकाळ आरती करावी. गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचावं. आणि ते झाल्यानंतर रात्री आपण विष्णू सहस्त्रनाम आहे, आपल्या दिवसभरात झालेल्या चुका असतात, त्या दिवसभरात झालेल्या चुका हे करण्यासाठी आपण विष्णू सहस्त्रनाम रोज वाचावं. अशा प्रकारे आपण गुरुचरित्राचं पारायण करावं, साधं आणि सोपं. गुरुचरित्राच्या पारायणाची समाप्ती 8व्या दिवशी करायची का? नाही. गुरुचरित्राची पारायणाची समाप्ती ही 8व्या दिवशी आपण दत्त जयंतीच्या वेळेस करत असतो, दत्त जन्मोत्सवाच्या वेळेस. नॉर्मल गुरुचरित्र तुम्हाला कधीही गुरुचरित्र वाचायचं तर त्या 7व्या दिवशी समाप्ती करावी. ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र या 3 गोष्टी द्यायच्या आणि नंतर आपण नैवेद्य आरती करून आपण उद्यापन करावं. तुम्ही म्हणणार दादा ब्राह्मण भेटत नाही, मी माझा नंबर देईल, तुम्ही संकल्प करून मला दक्षिणा पाठवू शकता, किंवा आपल्या जवळपास कुठं ब्राह्मण भेटत असेल त्यांना तुम्ही देऊ शकता. तुम्ही म्हणणार दादा की ब्राह्मण भेटत नाही, मग आम्ही कोणालाही जेवायला बोलत चालेल का? नाही. समोरचा व्यक्ती जर नॉनव्हेज खात असेल, त्याचे आचार विचार चांगले नसेल, तर तुम्ही 7 दिवसाचं केलेलं पारायण, तुम्ही 7 दिवस ब्रह्मचर्याचं पालन केलं, 7 दिवसामध्ये खाली झोपले, 7 दिवस मौन व्रत धारण केलं, 7 दिवस तुम्ही मनापासून उठले, 7 दिवस सकाळी पारायण केलं, तर त्याचं फळ ब्राह्मणाला शिदा, दक्षिणा, वस्त्र देऊन करायचं आहे. हे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. त्याशिवाय तुमचं कोणतंही फळ पूर्ण होत नाही, नाही होत पूर्ण. तुम्ही साधं स्वामीचरित्र जरी केलं असेल गुरुपौर्णिमेपर्यंत, त्याचं पण तुम्हाला दान दक्षिणा सीधा ब्राह्मणाला द्यायला पाहिजे. स्वामीचरित्र असेल, दुर्गा सप्तशती असेल, नवनाथ पारायण, गुरुचरित्र पारायण, ब्राह्मणाला सीधा दक्षिणा वस्त्र द्यायचं आणि आपलं केलेलं कर्म आहे ते पूर्ण होतं. 2 ब्राह्मण घरामध्ये, ब्राह्मण आणि त्यांची बायको, 2 व्यक्ती जेवतील याप्रमाणे शिदा द्यायला पाहिजे, असं द्यायला पाहिजे. नुसतं थोडं देऊन तसं नसलं, मग द्यायचं तर चांगलं द्यायचं. खूप जण तसं करता, म्हणून मी आपल्याला सांगतोय. हे केल्यानंतर 7व्या दिवशी आपलं उद्यापन संपवायचं. 7व्या दिवशी आपले नियम नाही संपत, 8व्या दिवशी आपले नियम संपतात. म्हणून या पद्धतीमध्ये प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं, नियमाचा बाऊ करू नये. जेवणामध्ये पण कांदा लसूण सोडून तुम्ही बाकी सगळं खाऊ शकता, पालेभाज्या सगळ्या खाऊ शकता.
भात थोडा कमी खावा आणि 7 दिवसामध्ये थोडं अन्न आहे थोडं कमी खायचं, जास्त खायचं नाही. अमावस्या असल्यामुळे तुम्ही आता येणारी अमावस्या त्याच्यामुळे 26 तारखेपासून गुरुचरित्र पारायण करायला सुरुवात करू शकता. 2 तारखेला गुरुचरित्र पारायण वाचू शकता. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं गुरुपौर्णिमेची समाप्ती आहे, गुरुचरित्राची समाप्ती आहे ती होईल. महाराजांना विद्यार्थी पण होईल. याप्रमाणे तुम्ही करू शकता. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.